लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। कोयनातून धरणातून नदीपात्रामध्ये 40,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। तर कोयना धरणामध्ये सध्या 85 टीएमसी पाणी साठा आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूयात। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे कोयना नदीपात्रामध्ये 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा वक्र दरवाजातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहिलं तर आपण या ठिकाणी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आता काही वेळापूर्वीच वाढवलेला आहे। त्यामुळे कोयना नदी आता दुथडी भरून वाहताना एकंदरीत पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी या परिसरामध्ये पावसानं उघडीपता घेतली होती, मात्र त्यानंतर जे आहे ते पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वक्र दरवाजातून केलेला आहे। यापूर्वीच 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा पायथा विद्युत ग्रहामार्गे करण्यात आलेला होता आणि असा टोटल जर पाहिलं तर आपल्याला 42,100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा सध्या कोयना नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे पूर्वेकडील काही भाग आहे, सांगली असेल, कराड असेल, या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2 दिवसापासून पूर्वेकडील भागात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे काहीसा पूरग्रस्त परिसराला दिलासा मिळालेला होता, मात्र त्यानंतर आता कोयना धरणातून पाण्याचा 10,000 क्युसेक्सने सोडलेल्या पाण्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कोयना नदी दुथडी भरून वाहताना एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळते। मात्र पाऊस असा सुरू राहिला तर धरण प्रशासनाकडून धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। आरक्षणाबाबत मोदींनी तोडगा काढावा। मराठा आरक्षण हे संसदेतूनच द्यावं लागेल। मराठा आरक्षणावर ठाकरेंची भूमिका। नाव आणि वेश बदलून जाणं म्हणजे सुरक्षेला टोपी लावणं। वेशांतर करून भेटणं हे गृहमंत्र्यांना मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर हल्लाबोल। मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही। एका धारावीचा 20 धारावी करण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा आरोप। जरांगेंकडून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश। मराठा समाजाचे 50 आमदार विधानसभेत गेले पाहिजेत, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। विधानसभेसाठी काँग्रेसकडून 135 जागांची तयारी। मुंबईत काँग्रेस 15 जागा लढण्याची शक्यता। लवकरच मवियाला प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक कांस्य पदक। मनु भाकर, सरबजोत सिंगची चमकदार कामगिरी। एकाच स्पर्धेत 2 पदकं पटकावणारी मनु भारताची पहिली महिला खेळाडू। केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे 54 जणांचा मृत्यू तर 100 घरं गेली वाहून। हरिभाऊ बागडे उद्या राज्यपाल पदाची घेणार शपथ। हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती। मनोज जरांगेंकडून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश। 29 ऑगस्टला निर्णय होणार असला तरी आताच तयारीला लागा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। नितेश राणे उरण हत्याकांडातील पीडित कुटुंबाची घेणार भेट। हत्याकांडात लव्ह जिहादचा राणेंचा आरोप। आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात लातूरमध्ये पहिलीच बैठक। लातूर जिल्ह्यात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक।
मुंबई बँकेला 3 एकर जमीन का देण्यात येतेय? पशुसंवर्धनची जागा मुंबई बँकेला देण्यावरून विजय वडेट्टीवारांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरात एसटी कर्मचाऱ्यांचा 9 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी. अहमदनगरमध्ये पारधी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. प्रशासनानं मागण्या मान्य न केल्यास आत्मदहनाचा इशारा. सोलापुरात बळीराजा एकता समितीचं धरणे आंदोलन. 6 वर्षांपासून पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. भंडारा जिल्ह्यामध्ये कलाकारांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर संगीतमय आंदोलन. पेन्शन योजनेसाठी तात्काळ जिल्हा निवड समिती गठीत करा, कलाकारांची मागणी. महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद. महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत 4,000 मिलीमीटर पावसाची नोंद. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सततच्या पूरस्थितीमुळे पिकं पुराच्या पाण्यात सापडली. 680 गावांमधील 19,000 शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील 80 वर्ष जुन्या पुलाला भगदाड. अवजड वाहनाच्या भारामुळे पुलाचा एक भाग कधीही कोसळण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.